जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. काही दिवसापूर्वी लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातमीबद्दल एक व्हिडिओ पब्लिश केला होता. त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचा जी.आर. आता उपलब्ध झालेला आहे. कोणकोणत्या अटी शिथिल करण्यात येणार आहेत ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे. त्याशिवाय एखादी वेगळी माहिती समोर येते का ते आता आपण पाहणार आहोत. एकाच कुटुंबातील 2 मुलांना जो स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार आहे, त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. जर शेवटच्या ॲप्लिकेशन राऊंडनंतर जागा शिल्लक राहत असतील, तरच कुटुंबातील दुसऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. पुढच्या कंडिशनप्रमाणे पहिल्या फेरीमध्ये जर पुरेसे कॅन्डिडेट्स आले नाही, तर एकापेक्षा जास्त वेळासुद्धा स्कॉलरशिपसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जागांची संख्या वाढवून 75 केलेली आहे. आधी ती संख्या 27 एवढी होती. इतर किरकोळ खर्चासाठी विद्यार्थ्यांना आता $1500 किंवा UK जात असेल तर 1100 ब्रिटिश पाऊंड्स अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. तर ही होती स्कॉलरशिप संदर्भात आलेल्या नवीन नियमांची थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू.